प्रधानमंत्रीजी 75 वर्ष पूर्ण झाली, आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही अत्यंत आनंदी, निरोगी आणि सुदृढ राहावं, या देशाची सेवा करावी। या देशातला सगळा जातीयवाद, महागाई, बेरोजगारी, या देशाला चुना लावणारे, पळून जाणारे, या सगळ्यांचा बंदोबस्त करावा आणि या देशामध्ये सुख, अमन, शांती, समता, समानता, बंधुता ही प्रस्थापित व्हावी। इतक्या सह्याद्रीच्या त्या डोंगरा एवढ्या मोदीजी, प्रधानमंत्रीजी, आपणाला शुभेच्छा। पण मोदीजी, आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला काहीतरी मागायचंय आणि अपेक्षा आहे तुम्ही या देशाला ते द्याल। प्रधानमंत्री मोदीजी, या देशामधल्या लोकांना, खास करून तुम्हाला ज्यांनी मतदान केलंय त्या तरुण पिढीला, मुलांना असेल, मुलींना असेल, नोकऱ्या पाहिजेत। तुम्ही वर्षाला 1 कोटी रोजगार देणार होते, प्रधानमंत्री महोदय, तुम्ही ते दिले नाहीत। लोक, सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी अक्षरशः वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं मोदीजी, तरुण आत्महत्या सुद्धा करतोय, कारण आई वडिलांना किती त्रास द्यावा किंवा त्यांच्याकडून त्यांच्या पैशावर किती त्या ठिकाणी अवलंबून राहावं, हा तरुणांसमोर, तरुणींसमोर प्रश्न आहे। बऱ्याच पोरांची लग्न सुद्धा होत नाही मोदीजी, ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे। ते 1 कोटी रोजगार या वर्षापासून सुरू करा आणि या वर्षाअखेरपर्यंत होऊन जाऊ द्या देशामध्ये मोठी सरकारी, शासकीय स्तरावरची नोकर भरती या देशात झाली पाहिजे। प्रधानमंत्री मोदीजी, आज वाढदिवसानिमित्त माझी दुसरी मागणी आहे, ज्या 28 लोकांनी इथल्या भारतीय बँकांना, राष्ट्रीयकृत बँकांना चुना लावून, जी 28 लोक तुमच्या गुजरातची आहेत, एक फक्त यूपीचा आहे, बाकी सगळी लोक तुमच्या आसपासची आहेत, तुमच्या लोकांमधली आहेत, ज्यांनी नीरव मोदी, विजय मल्ल्यापासून ही सगळी 27-28 आहेत फक्त, जास्त नाही, एका टेम्पो मध्ये सुद्धा येऊ शकतात। ती अजूनही 7-8-10 वर्ष झालं मोदीजी वापस आलेले नाहीत, त्यांच्या मुसक्या आवळून आणलेलं नाही। त्यांनी बँका तर बुडवल्या, या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं हनन तर केलं, चुना तर लावलाच, पण काळा पैसा जो भारतातला आहे तो सुद्धा त्यांनी तिकडच गायब केला। मोदीजी, त्यांच्या मुसक्या आवळून आणाव्यात या 31 डिसेंबर पर्यंत, म्हणजे तुमच्या 75व्या वाढदिवसाचं खरंच चीज होईल। मोदीजी, अजून सगळ्यात महत्वाची विनंती आहे माझी, तिसरी मागणी, या देशामध्ये महागाई भयानक पद्धतीने छळून त्या ठिकाणी तुमची जीएसटी अधिकारी वसूल करतात, तुम्ही अत्यंत बेरहम पद्धतीनं बघा। केंद्रात, राज्यात माणसांना जगू दिलं जात नाही, सळो की पळो करून सोडलं जातं। मोदीजी, हात जोडून विनंती आहे, मग तुम्ही जसा टॅक्स वसूल करता तशी महागाई या देशातली का कमी होत नाही? मोदीजी, 2014च्या अगोदर जी महागाई होती किंवा तुम्हाला जी वाटत होती त्याच्या 30 ते 40 पट महागाई वाढली। ही फार भयानक गोष्ट आहे। ती महागाई कधी कमी होणार मोदीजी, हा मला पडलेला प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, माझी चौथी महत्वाची मागणी आहे, प्रत्येक राज्यामध्ये धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर विद्वेषाचं राजकारण केलं जात आहे। काही धर्मांध आम्ही धर्मरक्षक आहोत या नावाखाली फक्त आणि फक्त विष कालवण्याचं काम करतायत। जे वाईट असतील समाजामध्ये त्यांच्या मुसक्या आवळाच, पण विनाकारण धर्माच्या नावावर टार्गेट करून कुणालाही भीतीदायक जगायला तुम्ही भाग पाडू नका। आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या गोंधळामध्ये तरुण पोरांचे करिअर उद्ध्वस्त होतात, नको ते गुन्हे त्या पोरांवर दंगली सदृश दाखल होतात, ते थांबवा मोदीजी, हात जोडून विनंती आहे। आणि सगळ्यात महत्वाचा 5वा मुद्दा, या 5व्या मुद्द्यामध्ये 2-3 मुद्दे फक्त ऍड आहेत, परंतु 5वा मुद्दा आहे जो या भारताशी निगडीत आहे। भारताच्या लोकांना या देशाची लोकशाही सक्षम, मजबूतच पाहिजे, परंतु
संविधानात्मक लोकशाही टिकली सुद्धा पाहिजे. या देशावर तुम्ही ईव्हीएम मशीनचं जे भूत मानगुटीवर बसवलंय, जर बॅलेट पेपरवर या देशाचा राष्ट्रपती उपराष्ट्रपती ठरवला जातो, तर मग या देशाचा प्रधानमंत्री, आमदार, खासदार का ठरवला जाऊ शकत नाही? या देशात ईव्हीएम बॅन करा मोदीजी, आणि हात जोडून विनंती आहे, बॅलेट पेपरवर मतदान घ्या. सक्षम शासकीय यंत्रणा आता मजबूत झालेली आहे, अजिबात गडबड होणार नाही. याला लागून ज्या 2-3 मुद्दे आहेत मोदीजी, वाढदिवसाच्या शुभेच्छा नंतर तुमचं रिटर्न गिफ्ट पाहिजे ही अपेक्षा आहे, म्हणून ह्या मागण्या आपल्या समोर ठेवल्या. मोदीजी, या देशातल्या महिलांना खरंच संरक्षण पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी हाताला रोजगार पाहिजे आणि सन्मानाने त्यांना जगता यावं, म्हणून महिलांवर जे अन्याय अत्याचार वाढतायत ते कमी झाले पाहिजे, याच्यासाठी काहीतरी करा. आणि मोदीजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज छोटे मोठे उद्योग व्यवसाय संपत चालले. तुम्ही सगळा देश अदानी अंबानीच्या घशात घालताय, शहर घशात घालताय, गावची गावं त्यांच्याकडे घाण ठेवतायत. मोदीजी, त्या राज्यांमध्ये तिथल्या भूमिपुत्रांना बाहेरचे रोजगार आल्यानंतर रोजगारांच्या संधी द्या. आणि किती दिवस अदानी अंबानी यांनाच हा देश विकणार आहे, तेवढं फक्त थांबवा. एवढ्याच तुम्हाला या वाढदिवसाच्या निमित्तानं हा एक भारतीय नागरिक म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. ही माझी तळमळ आहे. मित्रांनो, या मुद्द्यापैकी असंख्य मुद्दे असतील सुद्धा, परंतु गेल्या 10-12 वर्षात या मुद्द्यावर अजून उत्तर मिळालेलं नाही. सांगा मला, उत्तर आहे का? काळा पैसा परदेशातून आणणार होते, काय झालं? फक्त जुमलेबाजी होती का? 28 लोक जे चुना लावून देश सोडून पळून गेले, त्यांना आणणार होते वापस, काय झालं? महागाई किती टक्के वाढली या देशामध्ये? बेरोजगाराची संख्या काय भयानक झाली. 1 कोटी रोजगार वर्षाला देणार होते, नाही दिले गेले. अहो, आमच्या महाराष्ट्रातले रोजगारच उलट गुजरातला पळून नेले. खरंय की खोट आहे? मग आम्ही ही मागणी तुमच्याकडे करायची की नाही? महिला असतील किंवा शेतकरी, कष्टकरी, कामगार असेल, त्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार लक्ष देणार आहे की नाही? शेतकरी हा सर्वात इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जगाचा पोशिंदा आहे. त्या शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव अपेक्षित आहे. मोदीजी, हात जोडून विनंती आहे, जमलं तर त्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी आनंदाचे, सोन्याचे किंवा भरभराटीचे दिवस आले पाहिजेत. यासाठी बाबा हो, प्रयत्न करा. तुम्हाला शुभेच्छा तेवढ्याचसाठी की तुम्ही या देशाचं काहीतरी भलं कराल म्हणून, आणि तुम्ही उत्तम निरोगी राहावं आणि या देशाची अखंड सेवा करीत राहावी, या सदिच्छा. पण या महाराष्ट्रातल्या, या भारतातल्या कुठल्याही माणसाला जातीवाद कुठं वाटला नाही पाहिजे, धार्मिक वाद कुठला नाही पाहिजे. विकासाच्या दृष्टिकोनानं भारताची प्रगती झाली पाहिजे, एवढीच अपेक्षा. बाकी जनता ठरवेल काय करायचं ते. परत एकदा शुभेच्छा मोदीजी. भावांनो, व्हिडिओ पटला, आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.